राष्ट्रवादीची टाइमलाईन पहा। अगोदर धनंजय मुंडे, नंतर माणिकराव कोकाटे, नंतर रुपाली चाकणकर आणि आता नरहरी झिरवाळ। खरं जर बघायला गेलं तर हे सगळं राष्ट्रवादी बाबतच घडतंय। जयकुमार गोरेंवरतीही मधल्या काळामध्ये असेच काहीसे आरोप झाले होते। किरीट सोमय यांचाही असाच काहीसा व्हिडिओ व्हायरल झाला होता। पण या सगळ्या व्हिडिओंची टाइमलाईन सांगते की एकदम मोजून मापून करेक्ट कार्यक्रम केला जातोय। काल संध्याकाळच्या सुमारास नरहरी झिरवाळांचा तृतीयपंथांसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला। तृतीयपंथाच्या भावानेच हा व्हिडिओ व्हायरल केला होता। व्हिडिओमध्ये आक्षेपार्ह बरंच काय आणि सगळ्यात विशेष म्हणजे हे शासकीय विश्रामगृहात घडलंय। नरहरी झिरवाळांची गेल्या काही दिवसांपासूनची जर टाइमलाईन पाहिली तर सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करा, ते विलिनीकरणाच्या बाजूने बोलत होते। हे पटेल आणि तटकरेंना तसंही सहन होत नव्हतं। त्यानंतर आणखी एक व्हिडिओ बातमी फुटली की नरहरी झिरवाळांच्या पीएने लाच मागितली आणि त्या लाची प्रकरणीच नरहरी झिरवाळांचा राजीनामा मागितला जात होता। मात्र त्यावरती स्पष्टीकरण देताना नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं की जर मी या लाच प्रकरणात कुठेही दोषी आढळलो तर मी स्वतःहून राजीनामा देईन। अर्थात त्यांचा हा आत्मविश्वास त्यांना राजीनाम्यापासून लांब घेऊन गेला। म्हणजे पहिला डाव जो होता तो अदृश्य शक्तीने टाकला होता तो फेल ठरला। त्यानंतरचा दुसरा डाव म्हणजे शासकीय विश्रामगृहातील तृतीयपंथासोबतचा अश्लील व्हिडिओ। नरहरी झिरवाळांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मला फार काही विशेष वाटलं नाही, कारण राजकारणातील अनेक पुढारी जे आहेत त्यांचे असेच काहीसे कारनामे। ती त्यांची प्रायव्हेट लाईफ आहे, पर्सनल लाईफ आहे म्हणून त्यावरती हस्तक्षेप नको असं म्हणून प्रत्येक वेळी मेन नेते ज्यावेळी या सगळ्या व्हिडिओचं किंवा स्पष्टीकरण द्यायला पुढे येतात त्यावेळी ती त्यांची पर्सनल लाईफ आहे म्हणून बाजूला विषय करतात। कारण काय तर सगळ्यांचेच हात या सगळ्या प्रकरणांमध्ये असतात। आता त्याही व्यतिरिक्त आणखी एक मोठी बातमी समोर आली, ती म्हणजे सुनेत्रा पवारांनी काल निवडणूक आयोगाला दिलेलं एक पत्र। या निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रामध्ये सुनेत्रा पवारांनी म्हटलंय की 28 जानेवारी म्हणजे अजित पवार गेल्याच्या दिवसापासून तर आतापर्यंत पक्षाकडून जे काही पत्रव्यवहार करण्यात आले असतील त्यातील कुठलाही पत्रव्यवहार वैध ठरू नये आणि इथून पुढचे कुठलेही पत्रव्यवहार माझ्या व्यतिरिक्त दुसरे कोणीही केले तरीही त्याला वैधता देऊ नये। याचाच अर्थ असा की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे सध्या वरिष्ठ पातळीवरती हे दोनच नेते आहेत की जे निवडणूक आयोगासोबत किंवा इतर ठिकाणी पत्रव्यवहार करतायत। प्रफुल्ल पटेल कार्याध्यक्ष आहे, सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष आहे। याचा अर्थ इनडायरेक्टली पटेल आणि तटकरेंनी केलेले पत्रव्यवहार वैध धरू नका अशा स्वरूपाचं पत्र सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला दिलं। याही पलीकडची तिसरी बातमी, काल देवगिरी बंगल्यावरती अजित पवारांच्या पक्षातील आमदारांची कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। मात्र या देवगिरी बंगल्यावरती पार पडलेल्या बैठकीमध्ये सुनील तटकरे जे की राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहे त्यांना बोलावण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यांना तसं कुठलंही निमंत्रण दिलं गेलं नव्हतं। या अगोदरच म्हणजे कालच्याच दिवशी रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत म्हटलं की आम्हाला ताबा घ्यायचा आहे असं दाखवून सुनेत्रा पवारांचा घाईघाईत उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी उरकून घेतला। पण यामागचं खरं लॉजिक असं होतं की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनाच पक्षावर ताबा मिळवायचा होता आणि त्यानंतर आता समोर आलेलं नरहरी झिरवाळ हे प्रकरण। रोहित पवारांच्या गोष्टीला आणखी एका मुद्द्यानं दुजोरा दिला जातो। अजित पवारांनी जवळपास 40-41 आमदार निवडून आणले, त्यातील अनेक चेहरे नवनवीन होते। अनेकांना जुनं निवडून आणलं त्यावेळी अजित पवारांनीच त्यांना संधी दिली गेली होती। मात्र ज्यावेळी अजित पवार हयात नाही त्यानंतर विधानसभेमध्ये त्यांच्या मृत्यूबाबत नेमकं काय घडलंय याबाबत अमोल मिटकरी सोडून दुसऱ्या एकाही आमदारांनी प्रश्न विचारला नाही आणि रोहित पवारांनी सांगितलं की आमदारांना न बोलण्याची ताकीद ही सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दिली असावी। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी जर ताकीद दिली आणि आमदार त्यामुळे जर विधानसभेत बोलले नाही तर याचा अर्थ तटकरेंचं वजन पक्षात वाढलंय आणि हेच वाढलेलं वजन सुनेत्रा पवारांच्याही लक्षात येतंय। रुपाली चाकणकरांचा राजीनामा पडायला उशीर झाला। रुपाली चाकणकर थेट देवेंद्र फडणवीसांकडे गेले, जेणेकरून त्यांनी अगोदर राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून किंवा राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवारांकडे जाणं गरजेचं होतं आणि रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी घेणं गरजेचं होतं। मात्र तसं न करता चाकणकर देवेंद्र फडणवीसांकडे गेले। मागचा अंदाज सांगतोय की तटकरेंनीच रुपाली चाकणकरांना तसा सल्ला दिला असावा।
आणि आतल्या गोष्टी सुनेत्रा पवारांनी ओळखल्या आणि चाकणकरांचा राजीनामा होऊ नये किंवा तो मुख्यमंत्री आणि मग सुनेत्रा पवार अशा मार्गाने जावा यामागचे त्यांचे मार्गदर्शक सुनील तटकरे तर नव्हते ना। या सगळ्या गोष्टी ओळखून सुनेत्रा पवारांनी काल निवडणूक आयोगाला पक्षातील माझ्या व्यतिरिक्त दुसरा कुणाचाही पत्रव्यवहार वैध ठरू नये असं सांगून एका प्रकारे पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरती आपलाही विश्वास नाही हा मेसेज महाराष्ट्रातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवला। राष्ट्रवादी अजित पवारांच्या अनेक महिला कार्यकर्त्या रस्त्यावर उतरल्या। रुपाली चाकणकरांचा महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घ्या ही मागणी करतायत। अनेक आमदार जे आहेत ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यापासून पक्ष वाचवा अशा पद्धतीचं गॉसिप करतायत आणि या सगळ्या गोष्टी आता सुनेत्रा पवारांनी ओळखल्या। अजित पवार गेल्यानंतर 3, 4 आणि सुरुवातीच्या पहिल्या 10 दिवसांमध्ये पटेल आणि तटकरेंनी ज्या पद्धतीचं राजकारण केलं त्यावरून बातम्या अशा समोर आल्या की पटेल आणि तटकरेंनी वस्तादाचा डाव खोडून काढला। पण खऱ्या अर्थानं तिसऱ्याच दिवशी अजित पवार गेल्यानंतर जे शरद पवारांचं स्टेटमेंट होतं की आता त्यांच्या पक्षाचे नेते म्हणून पटेल आणि तटकरे सगळे निर्णय घेतायत हा मेसेज पोहोचवला आणि त्या मेसेजचं रूपांतर 2 महिन्यांमध्ये कशा पद्धतीचं झालं हे दिसून येणं पुरेसं आहे। म्हणून म्हटलं जातंय वस्तादानं बसल्या बसल्या डाव टाकला। गेल्या अनेक दिवसांपासून रोहित पवार बोलतायत मात्र सुनेत्रा पवारांनी गप्प राहावं। कदाचित अशाच पद्धतीचा मेसेज पटेल आणि तटकरेंनी सुनेत्रा पवारांना दिला असावा। मात्र आता या मेसेजचा थेट कळस झालाय। सुनेत्रा पवारांवरती प्रश्न तयार होऊ लागले। अजित पवार गेल्याचं काही घेणं देणं पक्ष कुटुंब म्हणून तुम्हाला आहे की नाही असे प्रश्न सुनेत्रा पवारांवरती विचारायला सुरुवात झाली। रुपाली चाकणकरांचे कारनामे समोर आल्यानंतर पक्षामध्ये काय चाललं होतं हे दिसतंय आणि जे नरहरी झिरवाळ पक्षाविरोधात किंवा पटेल आणि तटकरेंच्या मर्जी विरोधात जात होते त्यांचा व्हिडिओ टायमिंगशीर बाहेर आला। तृतीय पंथासोबतचा व्हायरल झालेला तो व्हिडिओ, अशोक खरात प्रकरणी समोर आलेले ते व्हिडिओ, मागच्या काही काळांमध्ये संजय शिरसाटांचे पैशाने बॅग भरलेला एक व्हिडिओ होता जो दावा संजय राऊतांनी केला होता। तिथे मात्र संजय शिरसाटांचा राजीनामा घेतला गेला नाही। योगेश कदम यांच्या आईंच्या नावे डान्स बार होता, तिथे योगेश कदम यांचा राजीनामा घेतला गेला नाही। मागच्या काही दिवसांमध्ये भाजपचे नेते मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरतीही काही महिलांनी आरोप केले होते, त्यांचाही राजीनामा घेतला गेला नाही। किरीट सोमय्या यांचाही एक अश्लील व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यांनाही पूर्णतः पदमुक्त केलं नाही किंवा पक्षातून बाहेर काढलं नाही। मात्र हा न्याय नरहरी झिरवळांबाबत लागू होणार नाही। यथा कदाचित मीडियामध्ये 4 दिवस हे प्रकरण लावून धरा, राजीनाम्याची मागणी करा अशा पद्धतीचं मॅटर जे आहे ते रंगवलं जाऊ शकतं। पण अर्थ एकच की नरहरी झिरवळांना टाइमलाईनवरून हटवण्यासाठीचाच तो व्हिडिओ बाहेर काढला गेला। तुम्ही या सगळ्या घडामोडींकडे कसं पाहता? कमेंट सेक्शनला व्यक्त व्हा। हा मुद्दा हा विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। खऱ्या अर्थानं आता सुनेत्रा पवार यांना शहाणपण आलंय का यावरही व्यक्त व्हा आणि अजूनही प्रश्न अनुत्तरित आहे। जय पवारांची पत्रकार परिषद नेमकी कुणी अडवली? जय महाराष्ट्र।